आयुर्वेदिक एक्झामिनेशन आणि ॲलोपॅथिक एक्झामिनेशन ह्याच्यात नेमका काय फरक असतो? अ, हां. आता हे एक्झामिनेशन पेट पॅरेंटला दिसताना सेमच दिसणार आहे. म्हणजे दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न असे 3 भागात एक्झामिनेशन करायला सांगितलं आयुर्वेदात. दर्शन म्हणजे ज्या गोष्टी बघून दिसतात आपल्याला, की ओव्हरऑल बॉडी कंडिशन स्कोर कसा आहे, डोळ्यात तेज आहे की नाहीये, फर क्वालिटी कशी आहे, या सगळ्या दर्शनातून दिसतात. स्पर्शन म्हणजे हात लावून ज्या गोष्टी समजतात, कोट क्वालिटी असेल, पल्स असेल, या सगळ्या गोष्टी. ऑस्कल्टेशन पण ह्यातच येतं, जे स्टेथोस्कोपने आपण करतो. त्यानंतर प्रश्नांना इथे खूप जास्त इम्पोर्टन्स आहे, कारण आधीपासूनची हिस्ट्री कन्सिडर केली जाते. हं. त्यामुळे मी जसं मगाशी म्हणलं, की रूट कॉज शोधणं, तर हे खूप प्रश्नांमधून येतं. मग बरेच प्रश्न विचारल्यावर आपल्याला कळतं, की हा हेतू असू शकतो. मग असे-असे चेंजेस झाले असू शकतील. मग त्याच्यावरती काम केलं जातं. हं. अर्थात तू हे प्रश्न सगळे पेट पेरेंट्सला विचारणार. हो. तर याचं काही एक्झाम्पल देऊ शकतेस का? म्हणजे एक डिसीज किंवा एक एक डॉग तुझ्याकडे आलाय. तर तू पहिले 2 जे दर्शन आणि स्पर्शन यांनी थोडीशी तपासणी केलीस. हं. पण आता त्या डिसीजसाठी काय-काय प्रश्न तू विचारतेस? असं काही एक्झाम्पल देऊ शकतो? प्रश्न मला त्यांच्या लहानपणापासूनचे सगळे विचारावे लागतात. जसे की म्हणजे? की आत्तापर्यंत कधी गॅस्ट्रो झालाय का? टिक फीव्हर झालाय का? हं. व्हॅक्सिनेशन्स किती फ्रिक्वेंटली झालेत? कुठले-कुठले दिलेत? डिवर्मिंग कसं केलं गेलंय? त्यानंतर किती फ्रिक्वेंटली आजारी पडतो? स्टूल्सची क्वालिटी कशी असते? पोट बिघडतं की नाही बिघडत? बिघडलं तर लूज मोशन्स होतात का कॉन्स्टिपेशन जास्त होतं? हं. या सगळ्यावरून थोडी क्लॅरिटी मिळत जाते. हं. आता तुझी प्रॅक्टिस मोस्टली तुझी ऑनलाईन कन्सल्टेशन आहे. हां. तर त्याविषयी सांग, की लोकांनी तुझ्याकडे संपर्क कसा केला पाहिजे ओव्हरऑल? मी बुकिंगसाठी एक लिंक देते. हं, त्याच्यावरून बुक करू शकतात माझ्याबरोबर कन्सल्टेशन हं, आणि ऑनलाईन असेल तरी सुद्धा खूप डिटेल्ड कन्सल्टेशन होतं. म्हणजे व्हिडिओ कॉल कन्सल्टेशन असतं. त्यामुळे मी पेटला सुद्धा बघते आणि जे मी मगाशी सांगितलेलं स्पर्शनाच्या गोष्टी असतात त्यासाठी पण मी पेट पेरेंट्सवर त्या केसमध्ये रिलाय करते. हं, आणि ऑफकोर्स डायग्नोस्टिक टेस्ट तर आहेतच. मग मी त्या पण रेकमेंड करते आणि त्यावरून कन्सल्टेशन केलं जातं आणि आयुर्वेदिक औषधं आता खूप इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळे कुठेही भारतातून जरी कन्सल्ट केलं, तरी मला त्यांना सांगता येतं, की तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक स्टोअरमधून ही औषधं घेऊ शकता. हं, तिथे नाही मिळाली तर ऑनलाईन पण मिळतात. अगदीच काही कॉम्प्लेक्स केसेस असतील, की त्याला खूपच वेगळं एक कॉम्बिनेशन द्यावं लागणार असेल, जे मार्केटमध्ये मिळणार नाही, तर त्या केसेसमध्ये मी इथून त्यांना कुरिअरनी पण पाठवते. हं.